महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका अत्यंत प्रखर आणि आक्रमकपणे मांडली। शिवसेनेला मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंनी एक वेगळी ओळख मिळवून दिली। परंतु सध्या मात्र काही राजकारणी आता सध्या स्वतःची राजकीय रणनीती ठरवण्यासाठी, स्वतःची एक वोट बँक फिक्स करण्यासाठी, हिंदू मताचं राजकारण करण्यासाठी एक हिंदू धर्माभिमानी म्हणून घेणारे आता महाराष्ट्रामध्ये एक राजकारण याचं सुरू झालंय। महाराष्ट्रामध्ये चितावणीखोर वक्तव्य करणं, त्यासोबत भडकाऊ भाषण करणं आणि स्वतःची एक लोकप्रियता मिळवणं हा ट्रेड महाराष्ट्रामध्ये दिसतोय। कारण या नेत्यांची पूर्वीची भूमिका आताच्या भूमीच्या विरोधातली होती, म्हणजे एकदम वेगळी होती। आणि त्यानंतर त्यांनी भाजप सत्ता काळात अचानकपणे इतकी हिंदुत्ववादी भूमिका का स्वीकारली? भाजपच्या सत्ता काळात असे नेते की जे पूर्वी वेगळ्या विचारांचे होते आणि भाजपचा काळ आल्यानंतर ते मात्र हिंदुत्वाचा विचार त्यांनी हाती घेतला आहे, ते कोण आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीनापासून स्वागत करतो। यातलं पहिलं नाव येतं ते नितेश राणे यांचं। नारायण राणे यांच्या सानिध्यात राहिल्यानं शिवसेनेपासून हिंदुत्वाचा विचार हा राणे कुटुंबात होताच, परंतु नारायण राणे यांनी पक्षांतर करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अशा वेळी काहीशा काँग्रेसी विचार हा राणेंकडे राहिला। बराच काळ राणे काँग्रेसमध्ये होते। त्यांचा पुत्र नितेश हा परदेशातून जेव्हा शिकून भारतामध्ये आला आणि जेव्हा कोकण यामध्ये काम करू लागले, त्यावेळी नितेश राणे यांची भूमिका अगदी वेगळी होती। काँग्रेसमध्ये अगदी पहिल्यांदा त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांची काँग्रेसमध्ये झाली। ते आमदार म्हणून देखील काँग्रेसमध्ये निवडून आले। तेव्हा त्यांच्या भाषणांमध्ये आणि त्यांच्या भूमिकांमध्ये हा स्थानिक विकास, कोकण पट्टा यासोबत मत्स्य व्यवसाय इत्यादी मुद्दे होते। यानंतर नितेश राणे यांनी 2015-2016 मध्ये मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे केले। या दौऱ्यामधले भाषण त्यांचे चर्चेचा विषय ठरले, कारण या दौऱ्यामध्ये नितेश राणे यांनी RSS, भाजप सडकावून यांच्यावर टीका केली होती। राणेंनी बोलताना असं देखील म्हणलं होतं की राज्याच्या सत्तेवर फडणवीस नावाचा माणूस सत्तेवर आहे, मग फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला आरक्षण देऊ शकतो का? त्याच्या नावातच खोट आहे। इथपासून ते बाबा पुरंदरेची आबरू काढेपर्यंत नितेश राणे यांनी वक्तव्य केलेली चांगलीच गाजली होती। एक प्रखर वक्ता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली। परंतु त्यानंतर जेव्हा त्यांच्या राजकारणाला कलाटणी मिळाली ती भाजप प्रवेशानंतर नितेश राणे यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून असे काही वक्तव्य केले की त्यांनी आधी केलेले वक्तव्य आणि आता केलेले वक्तव्य याच्यामध्ये तफावत आहे। आता त्यांची भूमिका पूर्णपणे बदललेली आहे। औरंगजेबाचा मुद्दा असो, लव जिहादचा मुद्दा असो, अशा अनेक मुद्द्यांनी नितेश राणे यांनी महाराष्ट्रामध्ये तणावपूर्ण वातावरण देखील त्यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालं। असं देखील झालं असताना भाजपनं त्यांना मात्र एक मोकळीक दिली आणि एक हिंदू धर्म रक्षक, एक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची आता महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण होते। यानंतरचं नाव आहे ते गोपीचंद पडळकर यांचं। गोपीचंद पडळकर यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांचा जो मतदारसंघ होता सांगली आटपाडी भागामध्ये पूर्वीपासूनच संभाजी भिडे आणि त्यासोबत RSS यांच्या संघामध्ये त्यांची वाढणूक झाल्यानं हिंदुत्ववादी विचार त्यांच्याकडे होते। परंतु धनगर आरक्षणासाठी आणि OBC आरक्षणासाठी त्यांची रासपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। त्यानंतर ते काही काळ भाजपमध्ये गेले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि वंचितमध्ये असताना ते एक प्रभावी वक्ता म्हणून पुढे आले। शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांनी आपल्या भाषणातून मांडला, परंतु त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शाहू फुले आंबेडकर असा विचार मांडणारे पडळकर आता मात्र हिंदुत्ववादी नेता आता बनू पाहत आहेत। पडळकरांच्या सोलापूर सभेतील वक्तव्य असो की अलीकडं ख्रिस्ती समाजाबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य असो, या सगळ्या वक्तव्यावरून एकंदरीत लक्षात येतं की पडळकरांची भूमिका अगोदर वेगळी होती आणि आता एक वेगळी झाली आहे। मग ही भूमिका पडळकरांनी का घेतली? आणि जेव्हा सोलापूरच्या सभेमध्ये पहिल्यांदा हिंदुत्ववादी वक्तव्य केलं तेव्हा त्यांना भाजपनं हवा दिली आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढू लागली आणि या लोकप्रियतेनंतर एक वक्तव्य त्यांनी करायला सुरुवात केली असं देखील बोललं जातं। आता यानंतरचं नाव आहे अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांचं। संग्राम जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुतीमध्ये एक पुरोगामी चेहरा म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारी राष्ट्रवादी म्हणून ओळख आहे।
परंतु संग्राम जगताप यांनी मागील काही दिवसापासून घेतलेली भूमिका ही त्यांच्या पक्षाला देखील अडचण ठरेल असं देखील आता बोललं जात आहे। कारण संग्राम जगताप यांनी शिर्डीच्या मंदिराच्या बाहेर असणाऱ्या मजारून केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर त्यांची एक हिंदुत्ववादी भूमिका म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख होऊ लागली। आता जर बघितलं तर मढीच्या लोकांनी जेव्हा यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना जेव्हा बंदी घातली तेव्हा देखील एक जाहीर सभा घेऊन त्यांनी औरंगजेबाच्या कबर उखडेपासून ते या निर्णयाचं समर्थन देखील त्यांनी खुलेआम केलं होतं। यामुळे संग्राम जगताप यांची एक चांगलीच ओळख निर्माण झाली। त्यानंतर सोलापूरच्या एका सभेमध्ये केलेलं वक्तव्य देखील चांगले चर्चेचा विषय झाला होता। तर मग संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात असताना अचानक भाजपपूरक का भूमिका घेतली असं देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। आता यानंतरचं नाव आहे ते आमदार महेश लांडगे यांचं। आमदार महेश लांडगे यांच्या जर कारकिर्दीकडे बघितलं तर युवक काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। मग जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना कायम सौम्य आणि अशा भूमिका असणारे हे नेते मात्र जेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मात्र एक प्रखर हिंदुत्ववादी चेहरा बनून ते समोर आले आहेत। महेश लांडगे यांनी विधानमंडळात केलेलं वक्तव्य औरंगजेबाच्या कबरीपासून त्यानंतर त्यांनी लव जिहाद वगैरे अनेक मुद्दे हाती घेतले आहेत। पुण्याच्या पुणेश्वर मंदिराच्या बाहेर असणाऱ्या अनाधिकृत मशिदीचा विषय असो, त्यानंतर राज्यातील बरेच असे मुद्दे त्यांनी बाहेर काढले की जे एक हिंदू नेता म्हणून त्यांची एक ओळख बनत आहे। आता यानंतरचे दोन नाव आहेत, एक नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा। नवनीत राणा आणि रवी राणा हे खरे चर्चेत आले ते हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून। हनुमान चालिसाचा मुद्दा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, यामुळं शिवसेना आणि राणा यांच्यामधला संघर्ष चांगला शिगेला पोहोचला होता। यानंतरच राणांनी अचानकपणे हिंदुत्ववादी भूमिका अगदी टोकाची घेतली होती। कारण राणा कुटुंबाकडे जर बघितलं तर रवी राणा यांची सुरुवात त्यांची जवळीक ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होती। राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच ते राहिल्यानं त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार देखील झाल्या होत्या। परंतु त्या खासदार झाल्यानंतर त्यानंतर मात्र त्यांची भूमिका हळूहळू बदलत गेली आणि आता मात्र एक हिंदुत्ववादी नेता म्हणून या दोघांची ओळख महाराष्ट्रामध्ये झाली। हे आहेत महाराष्ट्रातील काही नेते की ज्यांनी भाजपच्या काळामध्ये हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे। पूर्वी यांची भूमिका काही वेगळी होती, परंतु भाजपच्या सत्ता काळामध्ये आल्यापासून यांनी हिंदू नेता बनण्याची एक वेगळी भूमिका घेतली होती। मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।